चांगल्या दिवसांमध्ये एकमेकांबरोबर गोड-गोड राहणं सोपं आहे ना. त्यासाठी तुमचं नातं अस्सल असायची गरजच नाहीये. सगळं चांगलं असेल, तर आपण तिघाहीताबरोबरही छानच वागतो की. नवरा मनासारखा वागत नाही किंवा बायको आपल्या अपेक्षा भंग करते, सासू आपल्याला नको असलेल्या गोष्टी करायला लावते, सुनेला सांगितलं की ती ऐकत नाही. हे जेव्हा घडतं, तेव्हा खरी परीक्षा असते नात्याची. आपल्याला समोरच्याशी समोरचा कसा वागतोय याबरोबरच आपल्यासाठी समोरचा किती महत्त्वाचा आहे, आपल्या जीवनात त्याचं काय स्थान आहे, आपल्याला त्याच्याबरोबर पुढचं आयुष्य कसं घालवायचंय याचं भान ठेवून वागता येतं का, यावर नात्याचा कस लागत असतो. आता अर्थातच माझ्यासाठी समोरचा कितीही महत्त्वाचा असला तरी मी त्याच्या चुका सतत पदरात घालू शकणार नाहीये. मला त्याला समज द्यावीच लागणार आहे. पण हे मी कधी करतो, कोणत्या पद्धतीने करतो, समोरच्याला विश्वासात घेऊन करतो का, की रागराग करत, आदळापट करत, उर्मट बोलून करतो, हे महत्त्वाचं आहे. नात्यात खरी परीक्षा समोरच्याचे गुणदोष स्वीकारण्याची नसतेच. आपल्या दोषांचा समोरच्याला त्रास होऊ न देण्याची असते. हे जो समोर असून मन लावून करतो ना, तो नातं बरोबर टिकवत असतो.